ज्यांनी ज्यांनी उरी पाहिलाय किंवा जे धुरंधरची आतुरतेने वाट बघतायत त्यांनी हे ऐकायलाच हवं. एका सामान्य काश्मीरी मुलापासून ते थेट बॉलिवूडचा टॉप दिग्दर्शक बनण्यापर्यंतचा हा प्रवास खरंच खूप प्रेरणादायी आहे. कारण आदित्य धर यांचा बॉलिवूडमधला प्रवास अजिबातच सोपा नव्हता. म्हणजे बघा, इंडस्ट्रीमध्ये एक मोठी संधी मिळवण्यासाठी त्यांना कितीतरी वर्ष झगडावं लागलं. आणि इतकंच नाही त्यांचे काही प्रोजेक्ट्स तर कागदावरच राहिले, सुरू होण्याआधीच बंद पडले. पण म्हणतात ना, जो टिकतो तोच जिंकतो. त्यांनी हार नाही मानली. हा जो संघर्षाचा काळ होता ना, तो खरंच खूप मोठा होता. पण अनेक वर्षांच्या या मेहनतीनंतर, त्या चिकाटीनंतर त्यांच्या आयुष्यात एक क्षण आलं, एक टर्निंग पॉइंट, ज्यानं सगळं काही बदलून टाकलं. आणि तो टर्निंग पॉइंट होता अर्थातच उरी द सर्जिकल स्ट्राईक. हो, साल होतं 2019. हे वर्ष लक्षात ठेवा, कारण हे फक्त एक वर्ष नव्हतं, तर आदित्य धर यांच्या करिअरमधलं एक ऐतिहासिक वर्ष होतं. या एका सिनेमाने बॉलिवूडची सगळी समीकरणच बदलून टाकली. म्हणजे विचार करा, या सिनेमाला जे यश मिळालं ना, त्याची कोणीही कल्पना केली नव्हती. आणि तो डायलॉग, हाऊज द जोश, तो फक्त एक डायलॉग नाही राहिला, ती एक नॅशनल इमोशन बनली होती. म्हणजे रस्त्यावरचा सामान्य माणूस असो किंवा थेट संसदेतले नेते, सगळेच एकमेकांना विचारत होते, हाऊज द जोश. बरं, सिनेमा हिट झाल्यावर अनेकांना काय वाटलं की अरे हा तर वन हिट वंडर आहे. पण मग जेव्हा आदित्य धर यांना याच सिनेमासाठी नॅशनल अवॉर्ड मिळालं ना, तेव्हा सगळ्यांना कळून चुकलं की हा माणूस फक्त सिनेमे नाही बनवत, तर तो एक अनुभव तयार करतो. ओके, तर आता येऊया त्यांच्या नव्या आणि त्याहूनही मोठ्या मास्टर स्ट्रोककडे. आणि हा मास्टर स्ट्रोक म्हणजे काय, तर रणवीर सिंग सोबत केलेला एक जबरदस्त ॲक्शन स्पेक्टॅकल, ज्याने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. नाव आहे धुरंधर आणि त्याचा सिक्वल धुरंधर 2 द रिव्हेंज. आता या सिनेमाची क्रेज किती होती याचा अंदाज घ्या. ॲडव्हान्स बुकिंगमध्येच धुरंधर 2ने थेट बाहुबली 2च्या रेकॉर्डला टक्कर दिली. विचार करा, म्हणजे अमेरिकेच्या प्रीमियरपासून ते आपल्या मुंबईच्या सिंगल स्क्रीनपर्यंत सगळीकडे एकच नाव गाजत होतं, धुरंधर. पण मग प्रश्न येतो की त्यांच्या यशाचा फॉर्म्युला काय आहे, तर तो आहे जबरदस्त ॲक्शन, आधुनिक VFX आणि सगळ्यात महत्त्वाचं एक दमदार कथा. या तिन्ही गोष्टी एकत्र आणणं हेच आदित्य धर यांचं खरं टॅलेंट आहे. आणि ह्यातून त्यांनी खूप मोठी गोष्ट सिद्ध केली आहे, ती म्हणजे जर दिग्दर्शकाकडे एक स्पष्ट विजन असेल ना, तर आपला भारतीय सिनेमासुद्धा हॉलिवूडला जबरदस्त टक्कर देऊ शकतो. तर मग या सगळ्या प्रवासातून काय सिद्ध होतं? हेच की उरीसारख्या रिअलिस्टिक ॲक्शनपासून ते धुरंधरच्या लार्जर दॅन लाईफ दुनियापर्यंत आदित्य धर यांनी त्यांची विजन आणि त्यांची रेंज दोन्ही दाखवून दिली आहे. आणि म्हणूनच आज आपण ठामपणे म्हणू शकतो की तेच आहेत बॉलिवूडचे नवे धुरंधर. आता एक प्रश्न नक्कीच पडतो, आदित्य धर यांचा सर्वोत्तम चित्रपट कोणता, उरी की धुरंधर? आणि धुरंधर 2 साठी लोकांमध्ये किती उत्सुकता असेल, यावर लोकांची मतं काय आहेत हे जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. तर हे विश्लेषण आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो, अशाच इंटरेस्टिंग विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत हाऊज द जोश. हाय सर.